नमस्कार सगळ्यांना, सुषमा चामे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर उन्हाळा तर खूप कडाकाचा चालू आहे। तर एप्रिल महिना आता संपतच आला आहे, तरी सुद्धा आणखीन अख्खा 1-1.5 महिना बाकी आहे उन्हाळा। तर तो आपल्याला आरामदायक न आजारी पडता व्यवस्थित घालवायचा आहे। आपल्या शरीरातील पाणी कमी व्हायला नको म्हणून आपण लिंबू पाणी बनवून प्यायला हवं अधूनमधून। पण आपल्याला लिंबू चिरायचा खूप कंटाळा येतो, लिंबू मग ती साखर विरघळणार। तर आता आपण तसं न करता अगदी पटकन लिंबू पाणी कसं तयार होणार आहे हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे, अगदी 2 मिनिटात। आणि पाहुणे आल्यावर विचारत बसायचं नाही लिंबू पाणी पिणार का चहा पिणार। तर तुम्ही पण त्यातलेच आहात का की असं विचारता? तर आता आपण नाही विचारायचं। तर चला मग, हे माझ्याकडे असे लिंबू आहेत। तर आपण एकदाच आणून ठेवल्यावर सुकतात आणि त्याचं काय बनवायचं ते पण लगेच समजत नाही। तर वाया पण जाऊ द्यायचं नाही आणि आपल्याला रेसिपी पण पटकन बनवता येईल असं काहीतरी आपण डोकं लावून हे असं तयार करून ठेवल्यामुळे आपला वेळ पण कमी लागेल आणि पटकन पण तयार होईल। हे बघा, आपण असं लिंबू कापून घेतला आहे अर्धा भाग करून, आणि आता आपण त्याचा रस गाळून घेणार आहोत। तर सध्या मार्केटला लिंबू खूप महाग आहेत आणि एवढे पाणीदार पण नाहीत। तर जेवढं पाणी काढता येईल तेवढं मी हे लिंबू पाणी असं काढून घेतलं आहे। तर आता मी 1/2 किलोच्या थोडी जास्तच आहे साखर, 1/2 किलोपेक्षा। तर त्या साखरेमध्ये मी असं हे जेवढं लिंबाचं पाणी काढलं होतं, लिंबूचा ज्यूस, तर तो असा साखरेमध्ये मिक्स केला। तर थोडं पातळ वाटत आहे, तर आणखीन थोडी साखर मिक्स करणार आहे मी। तर हे असं आपण लिंबाच्या रसामध्ये साखर पूर्ण अशी भिजवून घेऊया, जेवढी आपल्याला करून ठेवायची आहे तेवढी। तर ही बघा अशी व्यवस्थित भिजेल, ह्या बेताने आपण साखर पूर्ण भिजेल का बघूया। हे बघा बरोबर झालं आहे। तर साखर अशी लिंबाच्या रसामध्ये छान व्यवस्थित अशी भिजली आहे, ना कोरडी ना जास्त ओली। तर आता हे आपण असं करून घेतलं आहे, बघताय तुम्ही। तर आता आपण ही अशी पसरवून ठेवूया ताटलीत। जास्त ओली पण नाही आणि जास्त सुकी पण नाही। तर आपण पंख्याच्या वाऱ्यालाच ही सुकून घ्यायची आहे, आपल्याला उन्हामध्ये ठेवायची नाही, पंख्याच्या वाऱ्यालाच सुकवायचं आहे। तर अधूनमधून हे बघा असं फिरवून घेऊया आपण, थोडी कडक झाली आहे का, थोडं सुकलंय का पाणी, तर थोडा ओलसरपणा जास्तच आहे। तर बघत असं आपण 2-4 वेळा फिरवून घेऊया। सकाळी केलं तर अगदी म्हणजे पटकन होणार नाही, ते संध्याकाळपर्यंत हळूहळू सुकणार आहे। ते उन्हाला ठेवलं तर काय होईल, साखर वितळल आणि पाणी होईल। तर आपल्याला उन्हाला अजिबात ठेवायचं नाही आहे, पंख्याच्या वाऱ्यालाच असं व्यवस्थित सारखं चमचा फिरून घ्यायचा आहे। तर मी आज सकाळी असं लिंबू पाण्यामध्ये साखर भिजवून ठेवली, तर अख्खा दिवस काही एवढी सुकी झाली नव्हती। मग ती रात्रभर पण ठेवलं मी। मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 10-10:30च्या दरम्यान हे असं व्यवस्थित माझी साखर सुकलेली मला दिसली। तर मी तुम्हाला आता लिंबू पाणी बनवून दाखवणार आहे 11च्या दरम्यान दुसऱ्या दिवशी, म्हणजे 24 तास आपल्याला लागणार आहेत। तर एवढा तर वेळ आपण काढू शकतो, कारण नंतर आपल्याला पटकन हे असं भेटणार आहे। तर अगदी सोपं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेऊन अशी वाटून एका डब्यात भरून ठेवूया। गाळणीने चाळायची वगैरे काही गरज नाही, कारण खूप बारीक वाटली गेली आहे। तुम्हाला अशी जाडसर वाटत असेल तर तुम्ही गाळणीच्या साहाय्याने गाळून पण ठेवू शकता, पण मी खूप बारीक दळला आहे मिक्सरला, त्यामुळे मी चाळलं वगैरे काही नाही। तर थंड असं आपल्याला जसं झेपेल तेवढं, जास्त थंड ना जास्त गरम, लिमिटमध्ये पाणी असं घेऊया व्यवस्थित, आपल्याला जेवढं जमते तेवढं। आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत त्या पाण्यापुरतं, आणि जिरा पावडर घातल्यामुळे काय होईल, सुगंध छान लागेल लिंबू सरबतला। तर तुम्ही काळं मीठ पण वापरू शकता। तर माझ्याकडे काळं मीठ नव्हतं म्हणून मी आपलं साधं मीठच वापरलं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, अगदी 1 सेकंड पण लागणार नाही आपलं ते साखरेचं पावडर मिक्स होण्यासाठी। तर असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थित असं आपलं लिंबू पाणी तयार झालं आहे। तर मी अशा प्रकारे हे लिंबू पावडर बनवून ठेवलं आहे साखरेचं लिंबू मिक्स करून। तर मी बनवलेली पावडर तुम्हाला आवडली का? तर प्लीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही सुद्धा नक्की ह्या पद्धतीने पावडर तयार करून ठेवा, खूप उपयोगी ठरणार आहे।
धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.